नमस्कार मित्रांनो, आज आपण धाराशिव शहरापासून जवळच असणाऱ्या निसर्गरम्य अशा आळणी या गावाकडे चाललो आहोत. आळणी या गावाला नैसर्गिक सौंदर्य लाभलेले आहे. शहरातील वर्दळ मागे टाकताच हिरवीगार शेती, मोकळे रस्ते आणि शांत ग्रामीण वातावरण आपले सहर्ष स्वागत करते. वाटे दिसणारी शेतं, झाडांची रांगा आणि स्वच्छ हवा हा प्रवास आणखी आनंददायी बनवतात. आळणी हे धाराशिव जिल्ह्यातील एक शांत आणि सुंदर गाव आहे. गावातील त्यांचे साधे जीवन, शेतीप्रधान संस्कृती आणि निसर्ग सौंदर्य तसेच मित्रांनो, आळणी या गावाला ऐतिहासिक टच आहे. आपण पाहत आहात आळणी गावातील ऐतिहासिक बुरुज. पूर्वीच्या काळात गावच्या संरक्षणासाठी आणि शत्रूच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी अशा बुरुजांची उभारणी केली जात असे. सतत तैनात असत. कोणताही धोका निर्माण झाल्यास गावकऱ्यांना त्वरित इशारा देण्याचे कामही केले जात असे. आज हा बुरुज गावाच्या इतिहासाची, त्याच्या दगडी बांधकामातून वारसाची, त्या काळातील स्थापत्यकला आणि अभियांत्रिकी कौशल्याची झलक दिसून येते. आज आपण अशा या गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील पालखी सोहळ्याचे वर्णन पाहणार आहोत. हे छोटे बच्चे कंपनी एक जण तुकाराम महाराज झाला आहे, तर हा विठ्ठलाचे रूप घेऊन बाळ उभा आहे. शेजारी तुकाराम महाराजांचा रूप घेतलेला दुसरं बाळ उभा आहे, हे पहा. आणि आता हे पहा पालखी सोहळ्याचे रिंगण. सर्व लहान थोर मंडळी या कार्यक्रमामध्ये रंगून गेले आहेत. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तरी लगेच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पालखी सोहळा पहा. विठू माऊलीच्या रूपातील ही लहान मुले तर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. फुलांनी सजवलेली पालखी जेव्हा गावातून निघते तेव्हा संपूर्ण आळणी नगरी माऊली माऊलीच्या गजराने दुमदुमून जाते. आपल्या महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची आणि भक्तीची मोठी परंपरा लाभली आहे. पंढरपूरप्रमाणेच मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील आळणी हे गाव श्री विठ्ठल रुक्मिणीच्या भक्तीने न्हाऊन निघाले. दरवर्षी इथे अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पालखी सोहळा पार पडतो. वारी आणि पालखी सोहळा म्हटला की आनंदाला उधाण येते. आळणीमध्ये जेव्हा पालखीचे आगमन होते तेव्हा गावातील लहान थोर, विशेषतः महिला, आपल्या सर्व चिंता विसरून विठुरायाच्या भक्तीत रंगून जातात. पालखी म्हणजे केवळ मिरवणूक नाही, तर संतांच्या शिकवणीचा, समतेचा, प्रेमाचा आणि सेवाभावाचा संदेश देणारी पवित्र परंपरा आहे. वारकरी फक्त विठ्ठल नामाचा गजर करत आनंदाने या सोहळ्यात सहभागी होतात. या पवित्र वातावरणात प्रत्येक भक्ताच्या मुखी एकच नाम असते, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल.
हातात ध्वज घेऊन नाचणारे वारकरी आणि पारंपरिक साड्यामध्ये मधील महिलांचा हा फुगड्याचा खेळ व आबदागिरी या सोहळ्याची शोभा वाढवतात. हा आमचा छोटा तुकाराम महाराज. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे आकर्षक फुलांनी सजवलेली श्री विठ्ठल रुक्मिणीची पालखी. पालखी जेव्हा गावातून फिरते तेव्हा संपूर्ण आळणीनगरी जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम या गजराने दुमदुमून जाते. महिलांच्या फुगड्या रस्त्यावर सगळीकडे रांगोळी काढल्या जातात. अशा प्रकारे पालखीचे जंगी स्वागत होते. बायका नवीन साड्या घालून पालखीची पूजा करतात. ह्या पहा बायका फेर धरत आहेत. गाणी म्हणून फेर धरतात. भारुडाचा कार्यक्रम होतो. हा आहे कुस्तीचा कार्यक्रम. संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम पार पडतो. जिल्हा परिषद शाळेवर हा कार्यक्रम असतो. हे आहे आळणी येथील प्रसिद्ध असे महादेव मंदिर. या मंदिरात पूजा पाठ चालू असतात. मंदिर खूप जुने आहे, परंतु आता त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. गावातल्या सगळ्या लेकी या कार्यक्रमाला येतात. सोहळ्यात सजवलेला घोडा हे माऊलीच्या पालखीचे प्रमुख आकर्षण असते, जे या मिरवणुकीला एक शाही आणि ऐतिहासिक रूप देते. महाराष्ट्राच्या मातीत भक्तीचा कुंभमेळा म्हणजेच पालखी सोहळा अवतरलेला आहे. पालखी सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यातील दिंडी. लहानापासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वजण एकाच रंगात आणि एकाच भावनेत रंगून गेलेले दिसतात. डोक्यावर पांढरी गांधी टोपी, अंगात पांढरा कुर्ता, धोती हा वारकऱ्याचा साधा पण अत्यंत पवित्र पोशाख आहे. हातात टाळ, खांद्यावर मृदंग आणि विठ्ठलाचे नामस्मरण या टाळाच्या गजराने अवघा मार्ग भक्तीत न्हाऊन निघतो. हातातील भगवे झेंडे आबदागिरी हे भक्ती आणि निष्ठेचे प्रतीक म्हणून अभिमानाने फडकताना दिसतात. या सोहळ्याचे केंद्रबिंदू म्हणजे पालखी. अत्यंत सुंदर फुलांची सजावट, रंगीबेरंगी आणि मखमली कापडाने सजवलेला लाकडी रथ व त्यात विराजमान असलेली विठ्ठल रुक्माईची मूर्ती. जेव्हा ही पालखी गावातून जाते तेव्हा प्रत्येक भाविकाचे हात आपोआप जोडले जातात. महिला आणि पुरुष भाविक अत्यंत प्रेमाने पादुकावर फुले अर्पण करतात. गावात सर्वजण चुरमुरे, पेढे असा प्रसाद म्हणून वाटतात. हा केवळ एक प्रवास नाही, तर प्रत्येक मनाला शांतता आणि आनंद देणारा भक्तीचा सोहळा आहे. प्रत्येकाच्या दारात पालखी थांबवून त्याची पूजा केली जाते.
अशा या अद्भुत सोहळ्यात सहभागी होणे किंवा हा सोहळा उघड्या डोळ्याने पाहणे हा सुद्धा एक मोठा भाग्ययोग मानला जातो. भक्ती, शिस्त, समानता आणि आनंदाचा संदेश देणारी आपली वारकरी परंपरा अखंड अशीच चालू राहो हीच विठू माऊलीच्या चरणी प्रार्थना. तुम्हाला हा पालखी सोहळा कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.